लाईफस्टाईल प्रेझेंट्स टुडे स्पेशलच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. लाईफस्टाईलची ज्वेलरी म्हणजे लाईट इन वेट बट हाय ऑन डिझाईन. या स्पेशल एपिसोडमध्ये आज आपण भेटतोय अभिनेत्री अक्षया नाईक हिला. खाना जितना बाटो उतना ज्यादा खाने मिलता है. आणि रुईया कॉलेजची ती, त्यामुळे रुईया कॉलेजच्या आजूबाजूला आज आम्ही दोघी जणी खाण्यासाठी फिरणार आहोत. सुरुवात करूया या मस्त एपिसोडला. सो अक्षया डीपीज मध्ये ऑलरेडी बसली आहे. तिचं इथलं फेवरेट स्पॉट आहे असं तिने मला म्हणाली होती ती फोनवर. सो बघूया आज डीपीज मध्ये जाऊन आम्ही काय खातोय ते. या डीपीज मध्ये मी आधी अनेकदा आली आहे, पण शूट साठी मी ते पहिल्यांदा आली आहे. आणि परफेक्ट फूडी व्यक्तीला आज मी इथे भेटली आहे, ती म्हणजे अक्षया नाईक. आणि मॅडम ऑलरेडी येऊन बसलेले आहेत इथे. हेलो, वेलकम. ऍक्च्युली म्हणजे ठीक आहे. हेलो, वेलकम. चला बसूया. या. अरे किती दिवसांनी यार, व्हॉट्सअप. वर्ष झालं आपल्याला. वर्ष झालं. पाणीच्या प्रीमियरला भेटलो होतो आपण. घे पाणी. त्यानंतर सॉरी. नो प्रॉब्लेम, थँक्यू. अरे तू ऑर्डर केलंय. व्हेरी गुड. परफेक्ट टाइमावर आलं. आपण फक्त त्यांना अजून एक सांगूया. दादा नाही मला नको, तू पी. माझं डाएट चाललंय. अजून एक फ्रूट बिअर. हे बघ, तू डीपीजला येऊन जर फ्रूट बिअर प्यायली नाहीस तर पाप लागेल. पाप. पण हे नॉस्टॅल्जिया फिलिंग असेल ना असं आपल्या कॉलेज जवळ पुन्हा एकदा येणं. कारण आपण अनेकदा ठरवतो की यार आपलं शिक्षण संपलं, कामाला जरी लागलो आपण तरी सुद्धा कधीतरी कॉलेजला भेट द्यायची, बट ते घडतच नाही कधी. राईट? तुझ्या बाबतीमध्ये काय सीन आहे? कधीही जमलं नाही किंवा जमेल, व्हॉट एव्हर इट इज. गणपती हा एक सण आहे जेव्हा कॉलेजला म्हणजे कमीत कमी 3 फेऱ्या होतात, त्यामुळे तेव्हा सगळे भेटतात. सो कॉलेजला तो एक दिवस आहे किंवा तो एक टाइम स्पॅन असतो जेव्हा भेट होतेच होते. आणि आमचा जो कॉलेजचा ग्रुप आहे ना तो इतका असा पसरलेला आहे सध्या की कोणी घाटकोपर, कोणी डोंबिवली, कोणी वरळी, असे आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी. सो मग जेव्हा आमचा क्लॅश सुरू होतं की आता भेटायचं कुठे, सो अल्टिमेटली आम्ही कट्ट्यावर भेटायचं ठरवतो आणि आम्ही इथे येतो. मेमरीज असतील ना या कट्ट्यावर. अक्षय, पण तू राडे घातलेत का? मला जरा नाही, मी खरंच गुड गर्ल होते. सिन्सिअर होती स्टुडंट. ओके, नो राडे. नाही राडे नाही, पण माझ्यामुळे झाले. तुझ्यामुळे झालेत का? एखाद दुसऱ्या वेळी काही घडलं असेल तर, बट अदरवाईज मी खूप तशी गुणी होते. म्हणजे माझे अगदी सगळे टीचर्स वर व्हेरी सपोर्टिव्ह. कारण मी कॉलेजमध्ये असताना मी काम करायला लागले. सो टीचर्स वर थँक्यू. माझी ही फ्रूट बिअर आलेली आहे. येस. आणि जे काही मी डाएटचा विचार करून आले होते त्याच्यावरती फ्रूट बिअर काय. वाव, रिफ्रेशिंग. सो मी कॉलेजमध्ये असताना काम सुरू केलं होतं, बट माझे सगळे टीचर्स, इनफॅक्ट तेव्हा सुहास पेडणेकर सर आमचे प्रिन्सिपल होते. सो ते सुद्धा खूप सपोर्टिव्ह होते की मी अगदी फायनल इयरला असताना मला ये रिश्ता क्या कहलाता है मिळालं. आणि तेव्हा साधारण महिन्यातले 25 दिवस शूट लागणार असं ठरलं होतं. सो मी म्हटलं यार जर मला अटेंडच करता येणार नसेल आणि जर ह्यांनी मला बोर्ड एक्झामला बसायलाच दिलं नाही तर मग काय फायदा आहे. तर त्यापेक्षा आपण एक गॅप इयर घेऊया असं म्हणून मी सेकंड इयरच्या फायनल सेमच्या वेळी मी रिझल्ट आला तेव्हा मी लेटर आणि घेऊन गेले होते. मी प्रोडक्शन कडून लेटर घेतलं की ही आमच्या बरोबर काम करते, हिचे इतके दिवस लागणार आहे. घरच्यांनी साईन आणि सही आणि केली आणि मी येऊन माझ्या HOD ना पण दिलं. व्हाईस प्रिन्सिपल, मी सगळ्यांकडे ते लेटर घेऊन गेले की मी गॅप घ्यायचा विचार करतेय. कारण मला माहितीये मला लेक्चर्स अटेंड करता येणार नाही. मग परत नंतर बोर्डानी, बिकॉज आम्हाला तेव्हा ते इंटरनल्स, अटेंडन्सचे मार्क्स असं सगळं होतं. बट ईच अँड एव्हरी पर्सन, माझी HOD, व्हाईस प्रिन्सिपल कॉलेजची, प्रिन्सिपल देवरला एक तू वेडी आहेस का, ते म्हणाले की नाही छान गोष्ट आहे की तू काम करते. मी सध्या फक्त फ्रूट बिअर मागवली आणि तू आली आहेस. तर आपण काय, तू युजली काय खातेस इकडे येऊन डीपीज मध्ये? पाणीपुरी शॉर्ट्स. पाणीपुरी शॉर्ट्स. सो मुळात माटुंगा एरियात ना कमीत कमी 2-3 ठिकाणे आहेत जिकडे तुला खूप छान पाणीपुरी मिळेल, पण प्रत्येकाची पाणीपुरी खूप वेगळी असते. सो आज आपण इथे पाणीपुरी शॉर्ट्स मागवूया. ओके. काही हेल्दी ऑप्शनचा विचार करायचा आहे आपण का नाही करायचा आहे? ठीक आहे, चल तुला अगदीच तुला हवं असेल तर तू बॅक साईडला
थोडं चायनीज किंवा टिक्का आयटम किंवा ठीक आहे, पनीर. पाणीपुरी नाही खाल्लं तर माझे असं सोला शांत नाही होणार. बेटर गुड गर्ल, गुड गर्ल. आतडे शांत नाही होणार. हे बघ, से थँक्यू, मी तुला इथली पावभाजी नाही खाऊ घालत आहे, आम्ही मसाला पाव नाही खाल्लाय. मसाला पाव इथला खूप छान आहे. नको, अजून पुढे बरंच खायचं. बाय द वे, मी असं म्हणाले इंट्रो मध्ये की रुईया कॉलेजच्या एरिया मधली बरीच खाण्याची ठिकाणं आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. सो आपण ते करतोय, राईट? येस, ऍब्सोल्युटली. अनफॉर्च्युनेटली आता सध्या कॉलेजला सुट्टी सुरू आहे, हो. पण नाही तर माझ्या कॉलेजचं कॅन्टीन इतकं बाप आहे. म्हणजे माझ्या कॉलेज म्हणजे कॅन्टीन मध्ये आमच्या शेजवान फ्राईड राईस मिळायचा, चिकन व्हेज दोन्ही, बटर चिकन मिळायचं आणि कॅन्टीन मध्ये कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बटर चिकन मिळायचं. आणि मुळात आपल्याला सगळ्यांना भुर्जी पाव हा कॉन्सेप्ट माहितीये, खिमा पाव हा कॉन्सेप्ट माहितीये, ह्या दोन्ही गोष्टी मिळतात हा. पण आमच्या कॉलेजमध्ये बटर चिकन पाव हे मिळायचं अल्टिमेट. अँड यू नेम इट, अंडा बिर्याणी. टिफिन नेला होतास का कधी अगं मी कॉलेजला टिफिन जाताना? मी खूप म्हणजे नंतर मी बाहेरचं पण अदरवाईज. आणि अगं त्यावेळी ना खूप स्वस्त पण असायचं की आम्ही एकतर माझ्या घरून 2 डबे यायचे, कारण माझा डबा खूप फेमस होता कॉलेजमध्ये. त्यामुळे मग एक डबा माझ्यासाठी आणि आई दुसरा डबा बाकीच्यांसाठी द्यायची की बाबा तू वाटतो, तू उपाशी नको राहू. सो माझा डबा खाऊन झाल्यावरही मग आम्ही तेव्हा अगदी 27 रुपयाला आम्हाला, मला नीट आठवते, 27 रुपयाचा हाफ शेजवान फ्राईड राईस मिळायचा आणि प्लेट भर ग त्याची क्वांटिटी. मग आम्ही मस्तपैकी 2-3 जण मिळून एक हाफ शेअर करायचो. सगळ्या 10-12 रुपयात आमचं गाव मस्त पोट भर. पाणीपुरी शॉर्टची 1 प्लेट 2 प्लेट एक एक चल ग दर्शना. अक्षय पाणीपुरी शॉर्ट फुल ऑन चीट डेच्या मूड मध्ये. अगं माझे सगळेच दिवस चीट डे असतात. मी आता मी एक खूप मोठं रेव्हलेशन जे माझं स्वतःसाठी झालंय गेल्या वर्षभरात, की द मोमेंट मी स्वतःला सांगते ना की ही गोष्ट बंद, ती दुसऱ्या दिवशी इधर घडते किंवा मी ती घडवून आणते. घडवून आणते मे बी जास्ती ऍप्ट आहे, नॉट डिनाईंग. त्यामुळे मी असं सांगते की सध्या आय एम ऑफ समथिंग किंवा माझं मन नाही करत आहे असं जेव्हा मी म्हणते तेव्हा मी एकदम शुअर शॉट ते पाळते. म्हणजे एक मधल्या काळात मला डिटॉक्स करण्याची खूप इच्छा झाली होती आणि मला कळलं होतं की बाबा माझ्या बॉडीला सध्या नॉनव्हेज सूट नाही करत आहे. मी 8 महिने आय वॉज ऑफ एव्हरीथिंग. व्हॉट? 8 महिने. तू तर तुझं गोव्याला किती येणं जाणं आहे घरी. विचार कर, मी घरी जाऊनही मासे खायचे नाही, कारण मला असं, आणि थोडं माहित नाही मल्टिपल रिझन्स होते. पण तेव्हाही जर कोणी मला विचारलं की अगं तू सोडलंस का, मी कधीच हे सांगायचं नाही की मी एखादी गोष्ट सोडली. मी सांगायची तुझ्यापर्यंतच ठेवलं. हा, की माझं असं होतं की सध्या खात नाहीये, बघू किती दिवस फॉलो करता येतं. पण मला सांग, आत्ताच नेटफ्लिक्सवर चित्रपट आलाय ग्रेटर कलेश. ऍक्च्युली ना इट्स अ ड्रीम नेटफ्लिक्सवर आपला अपेअरन्स होणं, मग तो कसाही असो, राईट? मला सांग की तुझ्या एकतर आत्ता तू किती खुश आहेस नेटफ्लिक्सवर डेब्यू आणि नवीन काम, एक काय फिलिंग आहे ओव्हरऑल? डेफिनेटली खूप जास्ती ओव्हरवेल्मिंग आहे, कारण सिरियल संपून आता 2 वर्ष झाली, इनफॅक्ट जास्ती काळ झालाय. त्यामुळे माझं इतकंच होतं की जे काही आता मी ह्याच्या पुढे करेन, कारण एक कलाकार म्हणून, माणूस म्हणून मला एक बार म्हणतो ना आपण स्वतःसाठी एक सेट करतो. सो मला माझं हे काहीच नसतं की छोटं काम मोठं काम माझ्यासाठी काहीच मॅटर करत नाही, की लीड आहे की साईड कॅरेक्टर आहे की प्रायमरी आहे सेकंडरी आहे. मला परफॉर्म करता आलं पाहिजे, हा माझा गोल असतो. राईट, आणि काम करत राहिलं पाहिजे. करेक्ट. पण माझं इतकंच आहे की मला एक पाऊल पुढे काहीतरी वेगळं करायचंय. सो म्हणून मी थांबले होते. मी खूप काय म्हणतो, चांगल्या अपॉर्च्युनिटीज काही येऊन सुद्धा गेल्या, की त्या आपण म्हणतो ना की असं आपण डोंगर पत्त्यांचं घर बांधतो आपण, आणि तो एक शेवटचं ठेवायला जाताना कसं सगळं खाली पडतं. असे अनेक, म्हणजे कमीत कमी गेल्या 2.5 वर्षात असं 3दा झालंय की काहीतरी बांधलं जातंय असं वाटायचं आणि काहीच नाही. सो त्याच्यानंतर जेव्हा आता ही फिल्म जेव्हा आली ना, तेव्हा इट वॉज लाईक अरे वा, गुड. म्हणजे ज्या गोष्टी घडल्या नाही त्या एका कारणासाठी घडल्या नाही. आणि म्हणतो ना की जे प्रोजेक्ट ज्याच्यासाठी आहे ते त्याला
मिळणारच आहे. 100%. सो आय वॉज व्हेरी हॅपी. आणि मुळात ऑल्सो बिकॉज टेरिबली टायनी टेल्सचा कॉन्टेंट मी खूप वर्ष फॉलो करायचे आणि त्यांच्याबरोबर मला फिल्म करायला मिळाली. आणि गंमत अशी आहे की ती आधी सिरीज होती. ओ इट वॉज सपोज टू बी अ मिनी सिरीज. आणि मग एडिट वर गेल्यावरती आय डोंट नो किंवा त्यांचे जे काही इंटरनल जे काही ठरलं असेल ते डिसाइडेड की चला आपण ते आता फिल्म करूया. आणि मिनी सिरीज म्हणजे सेम ती साधारण एक 50-60 मिनिटाचेच ओव्हरऑल गेले असते कारण 5 एपिसोड 10-12 मिनिटांच्या. बट आय एम व्हेरी हॅपी की ती फिल्म म्हणून आली. कारण जे टिपिकल क्रिसमस फिल्म्स असतात ना तसं इट्स अ व्हेरी टिपिकल फील गुड दिवाळी फिल्म की ती वाईब आहे त्याला. इट्स ऑल अबाउट होम कमिंग फॅमिली ड्रामा आहे. फील गुड फॅक्टर आहे त्याला. सो खूप मला खूप मजा आली करताना कारण नवीन लोक होती आणि नवीन काहीतरी करायला मला जसं ये झालं असेल ना नेटफ्लिक्स आणि चित्रपट पहिला Absolutely. वाव झालं असेल. हो खरंच. आणि अगं मला काय आवडलं माहितीये ऑनेस्टली स्पीकिंग की आता खूप काळानंतर एखादं असं कॅरेक्टर केलं जिथे माझ्या शरीरयष्टीवरती काहीच भाष्य नव्हतं. सो दॅट वॉज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. कारण मग वेगळं काही करणार नाही. आता पुढे जा त्याच्यात आता झालं. झालं. त्यामुळे मला त्याच्यासाठी सुद्धा ही फिल्म माझ्यासाठी त्यासाठी सुद्धा महत्वाची होती की आय एम जस्ट अ फ्रेंड. की त्यात की बिकॉज ती लीडची मैत्रीण आहे म्हणून मग ती जाडच असली पाहिजे किंवा बिकॉज ती लीडची म्हणजे ती मैत्रीण आहे म्हणून मग ती साईड किक ती फनी असली पाहिजे असं काहीच नव्हतं. एक मैत्रीण आहे की आता रिअल लाईफ मध्ये सुद्धा मी दर्शनाची मैत्रीण आहे पण आपण जेव्हा भेटतो तेव्हा तू जाड आहेस तरी तू किती छान आहेस. We don't talk about it. It's just that की द गर्ल इज ॲज इट इज. सो माझ्यासाठी ते पण की आपण म्हणतो ना एक युनिव्हर्सल कॅरेक्टर प्ले करायला मिळणं इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. सो आमचे पाणीपुरी शॉर्ट्स इथे आलेले आहेत. थँक्यू काका. थँक्यू. बरं मी इतक्या वेळा डीपीज मध्ये आली आहे. पावभाजी इथली माझी आवडतीये पण हे मी कधीच ट्राय केलं नव्हतं जे आज अक्षय मॅडम मुळे घडून आलंय माझ्या आयुष्यात. मला सांग हे कसं खातात. घे. चल पहिला शॉर्ट मी तुला बनवून देते. तो मी मध्यंतरी एक शॉर्ट फिल्म केली होती. ते टाकशील चुकून बोलताना. दर्शना नाही करणार मी असं बोलता हो तसं ते सारखंच दिसतंय. गोड पाणी चालेल ना. हो थोडं. शॉर्ट फिल्म केली होती. थांब आधी तू पहिला शॉर्ट घे. हे पहिलं हे खा आणि मग त्याच्यावर पाणी पी. गुड. वाव. नंतर सेकंड टाइम पहिलं पाणी पिऊन त्याच्यावर पुरी खा. व्हॉट एव्हर फील्स राईट. प्लीज हॅव. किती दिवसांनंतर आली होती ते. आय थिंक गणपती नंतर आली होतीस म्हणजे. हा अगं गणपती माझ्या ह्या वर्षी कधी नाही त्या 3 फेऱ्या झाल्या. अगं 3-4 फेऱ्या झाल्या. गेली काही वर्ष नाशिकला शूट होतं. मग गेल्या वर्षी तर मी गणपतीत मुंबईतच नव्हते. मी एक कोर्स करायला गेले होते बेळगावला. सो तेव्हाही मला एक प्रश्न आहे. थोडी कंजूसी वाला भाजी का टाकलीये. तुला देऊ. नाही तू एकदम थोडीशी टाकली. अगं अजून पुऱ्या आहेत ना. 4 आहे. ती भाजी मग केवढी आहे. सो त्या पाणीपुरीला राग यायच्या आधी खा. आणि असं सगळे म्हणतात की बाटणे से खाना बाटणे से प्यार बढ़ता है. तर आणखीन एक रुईयाची मुलगी तिकडे बसली आहे. जरा तिला नाही इकडे पटकन. रुईयाची मुलगी बसली आहे जरा तिला पण आपण आपल्यातर्फे नेहा ये बस. नेहाला मस्त आपण घालूया. नेहाला बनवून देते. नेहा म्हणणार आज कॉलेजची आहे यार. नेहा म्हणणार मी खूप खाल्लंय तू काय बनवून देते मला. नेहा तुला पण आवडतं ना. हाँ शेयरिंग इज केयरिंग ना अक्षय. ऑफ कोर्स. खाना जितना बांटो उतना ज्यादा खाने मिलता है. ओ वाओ नाइस लाइन. खाना जितना बांटो उतना ज्यादा खाने मिलता है. नाइस. नेहानी तू सांगितलेल्या प्रकारे नाही खाल्ली. तिने पुरी खाऊन घेतली आधी. छान आहे. जमलंय का आम्हाला ऑर्डर करायला. चला संपवूया आणि दुसरीकडे जाऊया. चालेल.
आता हा खरा चॅलेंज आहे माझा. का तिखट लागलं? अगं मला काही खाल्लं की तिखटच लागतं. तू तिखट नाही खात? तिने नॉनव्हेज बंद केलं तर 8 महिने आधी, आता नाही. तुझी पण फेवरेट गो टू डिश कुठली आहे? नहीं नहीं इन जनरल. विनय जी बाद में बचेगा नहीं. बचेगा नहीं, खा लो. विनय जी हा डेडिकेशन बघ माझ्या कॅमेरामनचं. एका हातात त्याने कॅमेरा पकडलाय आणि एका हातामध्ये तो पाणी पितोय. हो हो बिकॉज मला अक्षयाने शिकवलंय की जितना खाना बांटोगे उतना ज्यादा खाने में लगे. खाऊन टाक. नेक्स्ट कुठे जायचंय? नेक्स्ट आपण इकडे ना जयेश म्हणून एक स्नॅक्स काउंटर आहे. त्यांच्याकडे कोथिंबीर वडी खूप कमाल मिळते. फक्त ना मध्यंतरी त्या काकूंची तब्येत बरी नव्हती, तर त्या आल्या असतील परत तर आपल्याला मिळेल. आपलं नशीब चांगलं असेल तर. आय लव्ह कोथिंबीर वडी. मला खूप कमाल. आणि किती पॉकेट मनी मिळायची कॉलेजमध्ये असताना आणि तू खाण्यावर किती संपवायची ती? मला हार्डली दिवसाला 30-40 रुपये असायचे. तू वरळीला राहायचीस ना तेव्हा? मी वरळीला राहायचे. सो मी 7 आणि 8 रुपये म्हणजे येताना 7 रुपये जाताना 8 रुपये असं माझं बस तिकीट असायचं. सो मी ते 2 आणि 3 रुपये वाचवून दिवसाचे 5 रुपये जे काही माझे वाचायचे त्याच्याने ना तेव्हा इकडे एक आईस्क्रीम यायचं छोटस चॉकोबाईट नावाचं. एवढंच होतं ते चॉकोबाईट गोल 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 गोल. ठीक आहे, मी ते खायचे कारण त्याच्या मागे शिट्टी होती. त्यामुळे ते माझं एक रोजचं 5 रुपयाचं होतं आणि एक्स्ट्रा 10-20 रुपये असेच मिळायचे. मग एखादा वडापाव कधी. आणि मुळात ना मला पॉकेट मनी परसे मिळायची नाही, जेवढे हवे तेवढे द्यायचे. पण माझा आणि मला घरून डबा असायचा अगं, त्यामुळे मेजर खर्च तेवढा झाला नाही. बट 20-30 रुपयात काम व्हायचं अगं तेव्हा. स्वस्त होतं ना सगळं महाग झालंय. अगं 27 रुपये 3 जण खायचो ग आम्ही शेजवान. 20 रुपये. त्यामुळे विचार कर साधारण मी 9 रुपयात पोटभर शेजवान फ्राईड राईस खायचं. आता काय येतं यार, पाणीपुरी पण 30 रुपयाला मिळते बाहेर. सॉरी मला हे सांगावं लागेल. आम्ही ना इकडे लग्न इथे राजा शिवाजी शाळा आहे ना, मोठी शाळा आहे, त्यांचं मोठं ग्राउंड आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वेडिंग सीझन आला की तिथे लग्न आणि सुरू होतं. मला का वाटलं तू मला हे सांगशील अक्षया? नो, आम्ही जायचो लग्नात लोकांच्या. हो, आणि एकदा मला ऑलमोस्ट तुझ्या लग्नात ना असं कुठली शाळा कॉलेजमध्ये कर तू. मी झी सिक्युरिटी ठेवणार आहे आता का लोकांच्या लग्नात जाऊन जेवणात फुकट. हे बघ मी राजश्रीला एक्सक्लुसिव्ह देणार. ऑन कॅमेरा बोललीस तू. हे मॉन्टाज, हे मी मॉन्टाज मध्ये टाकणार आहे. हा पुढे. पण एका अटीवर, जर राजश्री माझ्यासाठी मुलगा शोधून देईल तर देते. कमेंट करा सगळ्यांनी, अक्षया नाईक यांच्यासाठी राजश्री मराठी मुलगा शोधताय, प्लीज कमेंट करा. असं बोलून जर 6 महिन्यात मला घडलेलं दिसलं काही तर तू बघ फक्त अक्षया. हा, कॅमेराच्या पलीकडे पण आपलं नातं आहे, डोंट फॉरगेट दॅट. ज्या ज्या लोकांनी मला आधीच सांगितलं होतं आम्हाला एक्सक्लुसिव्ह दे त्यांना सगळ्यांना. हा, आता मुलगा मिळाल्यावर राजश्री मराठीवरच हे लग्न एक्सक्लुसिव्ह आहे. आणि तिचे डोळे लाल झाले. तिला आता हा प्रश्न आहे की ही कोणाच्या लग्नाबद्दल बोलत होती? तिचं राहिलं बाजूला, ही बोलत कोणाबद्दल होती? नाही मुळात मी बोलून गेले की राजश्री, नंतर तू जे काही म्हणालीस की ऑन कॅमेरा आलंय, सो त्या कव्हर अप साठी मीच बोलून गेले की आता मुलगाही तूच शोधून दे. शोधलायस का? नाही अगं, हे बघ मी शोधला. ज्या दिवशी मी शोधेन ना त्याच्या मी साधारण आठवड्याभरात तुला कळेल माझं लग्न झालंय. एवढं क्विक? नाही मस्करी करते, पण नाही शोधला नाहीये मी. आराम से. ते काय ते आपण रस्त्याने जाताना काय दिसतं, अतिघाई अतिघाई संकटात नाही. हा ठीक आहे. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. चल व्यवस्थित गेले इकडे. अगला स्टेशन जयेश आणि बघूया आपल्याला कोथिंबीर वडी मिळते का काही ना. दुसरं इथे खूप ऑप्शन्स आहेत ना. बँडीजचा सँडविच. आणि हा फर्स्ट एपिसोड आहे
जिकडे मी काही प्लॅन नाही केलंय कुठे खायला सगळं प्लॅन हे अक्षयाने केलेलं आहे. बरं मला सांग तुझं सिरियल पिक्चरचं नाव आहे ग्रेटर कलेश. रिअल लाईफ मध्ये तू कलेशी आहेस युआर कलेशी? नाही माझ्या बरोबर कलेश होतो. हो माझ्या स्वतःच्या घरी मी करत असेल कलेश पण नाही तशी मी गुडगल आहे. नो कलेश. नाही नो कलेश. खूप आयुष्यात जरा खरंच म्हणजे ऑटोमॅटिकली बऱ्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात ना मग त्यात अजून का म्हणून आपण भर द्यावी. पहिलं स्टॉप झालंय आपलं येस डीपीस आणि मस्त होतं यार. मी पावभाजी खाल्ली होती इथे बट पाणीपुरी दिल जीत लिया है ना. येस मस्त नाईस. आणि इथे नेहमी गर्दी असते. हो कधीही या गर्दी असते इथे. आता त्याला तुझं कॅरेक्टर कसं आहे या चित्रपटातलं? मैत्रीण आहे म्हणजे ती अशी मैत्रीण आहे जी आपल्या आयुष्यात काय म्हणतो तू मर्डर केलास तर सगळ्यात आधी ती बॉडीची विल्हेवाट लावेल पण ती तुला सगळ्यात आधी तुला सांगेल की बाबा तू जे केलंस ते चुकीचं आहे. सो आय थिंक अशी मैत्रीण हवी प्रत्येकाच्या आणि आय एम शुअर की प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक मैत्रीण असतेच. सो बरंच रिलेटेबल कॅरेक्टर आहे. म्हणजे तू ही माझ्या कॅरेक्टरचं नाव पंखुडी आहे. सो तू ही कोणाच्या तरी आयुष्यातली पंखुडी असशील आणि तुझ्याही आयुष्यात दुसरी कुठली तरी पंखुडी असेल. आय एम व्हेरी शुअर अबाउट दॅट. हो इथे फ्रँकी आणि सँडविच खूप छान आहे पण इथे जयेश म्हणून आहे. जयेश म्हणून आहे इकडे चाललोय. जर ते नसेल तर आम्ही इकडे फ्रँकी खायला आहे ब्रो. काय इथे हो हेच आहे पण नाही इथे कोथिंबीर वडी मिळणार का ते मला बघायचंय. त्या काकू लिहिलं तर नाहीये त्यांनी. सुनिये ना कोथिंबीर वडी मिलेगा क्या वो है काकू मंदिर. त्या काकू गणपतीतच आले तेव्हा म्हणाल्या होत्या की त्यांची तब्येत बरी नाहीये तर त्या कुठे जाऊया इथे आपण अशी तिथे खाऊ शकतो. सँडविच फ्रँकी खाऊया. मला खूप आवडते. चांगली असते. किती ऑप्शन आहे ह्याच्याकडे इथे आणि मागे गालाज म्हणून पण आहे तिथेही फ्रँकी मिळते. आणि तिकडे सँडविच वाल्या काकांच्या काय मेमरीज त्यात नाही. अरे ते त्यांच्याच मेमरीज आहेत मॅक्सिमम. आधी तू काय खाणार सांग. काय खाऊया फ्रँकी खाऊया 1/2 करूया. हो प्लीज. आता खूप खाल्लंय. काय तुझं चॉईस काय? नूडल्स आहे पनीर आहे हेल्दी जाऊ दे. नको ते काय आहे एवढे ऑप्शन्स आहेत यार. तंदुरी पण आहे. एक काम करू मामाजी स्पेशल तंदुरी पनीर मामाजी स्पेशल उसमें ना प्याज मत डाल. अरे मला आलं तू पण नाही का? प्याज मत डालो बीच में काट के दो 1/2 करो. या तू पण नाही खात? नाही मला असं कच्चा नाही आवडत. मला असं फोडणी दिलेला किंवा पोह्यांमध्ये तसं चालून जातं. कुकिंग हो आता मी शिकले. झाली पण सो क्विक. ठीक आहे बरं ना माहिती का एवढी क्विक झाली. थँक्यू. मामाजी स्पेशल तंदुरी पनीर चीज पण आहे. चीज शेजवान फ्रँकी. बसूया. येस बॉस. तुम्ही वयाची 30 वर्ष क्रॉस केली आहे त्याचं बेस्ट एक्झाम्पल जे तुम्ही सतत बसायला जागा शोधता. सतत. वा चला खाऊया. कॉलेज मधले सगळे जण ना ओळखीचे. हा तू कुकिंग बद्दल सांगू मला खा. हो शिकले मी. इट्स जस्ट की मी ना रेग्युलरली बनवत नाही. ही एकच गोष्ट आहे. अदरवाईज मी बनवते सगळं. मी तर आता असे सगळे इझी कुकिंग हॅक्स किंवा अशा सगळ्या इंस्टाग्राम फीड इज ऑल अबाउट फूड रेसिपी. मी इतक्या इंस्टाग्राम रेसिपी ट्राय करते सध्या कारण ते इझी 1 मिनिटात दिसतात ना तसं पण करायला जातो. पण नाही बनवते आता मी बऱ्यापैकी. म्हणजे एक स्टँडर्ड मेथड शिकून घेतली आहे. मग त्याच्यात तू कधी पनीर टाक कधी चिकन टाक कधी काय टाक. चला सुरू करूया. बरं मी पांढरं घालून आली त्यामुळे मी जरा कॉन्शियस आहे. चालतं का? मस्त फ्लेवर आहे. त्यांनी ना आय थिंक त्या चिपोटले सॉस मध्ये त्यांनी शेजवान मिक्स केलाय. मजा.
अक्षय पण आता तू जसं मगाशी म्हणालीस की 2-2.5 वर्ष असं काही प्रॉमिनंट काम आलं नाही आणि तू स्वतःसाठी क्रिएट करत होतीस. मला 2-2.5 वर्ष पेशन्स चेक होतात, कधी छान काम येईल. तुझं झालं? ऑफकोर्स. अगं मी तुला म्हणाले ना, मला काम येत होतं, ते सुरू होणार आणि ते कॅन्सल झालं. मला वाईट या गोष्टीचं वाटतं ना की लोक तुमच्या मागे जितक्या, आणि दिस इज नॉट विथ जस्ट रिगार्ड्स टू टेलिव्हिजन, अगदी युट्यूब शो होस्ट करायला सांगण्यापासून ते टेलिव्हिजन पासून मे बी एखाद्या फिल्म पर्यंत, मला वाईट या गोष्टीचं वाटत नाही की काम हातातून गेलं. माझं म्हणणे, तुम्ही ज्या तातडीने तुम्हाला हवं असतं की आर्टिस्टने लगेच तुम्हाला ऑडिशन करून पाठवावं, लगेच तुमचा शो लिहून द्यावा, तुम्हाला सगळं करून द्यावं, आणि देन व्हेन यू आर नॉट वर्किंग विथ दॅट आर्टिस्ट, बेसिक कर्टसी असली पाहिजे की तुम्ही कळवा की बाबा सॉरी, आपण नाही काम करत आहोत एकत्र. मला ह्या गोष्टीचा त्रास होतो की लोक, प्रत्येक जण सांगतं की अरे आपण करूया ना, आणि मग नंतर तुम्हाला कामाला लावून मग नंतर तुम्हाला दिसतं की अरे भलतेच कोणीतरी करतंय, तेव्हा मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. सो बस ते तिथेच एक, आणि पेशन्स लेवल ती टेस्ट होतेच ग. म्हणजे कित्येकदा माझं असंही झालंय की मी सुंदर 3 वर्ष सलग करत असल्यामुळे सुद्धा माझे पेशन्स टेस्ट झाले होते की बाबा आपण एकच गोष्ट सतत करतोय. सो पेशन्स तुमचे कधी काय टेस्ट होतील यू डोंट नो. कारण मी हे नेहमी म्हणते, काम मिळवणं कठीण नाहीये, काम सस्टेन करत राहणं खूप कठीण आहे. बट फ्रँकली स्पीकिंग सांगू का, मी नाही 2-2.5 वर्ष काम केलं ना, त्यातलं पहिलं 1 वर्ष जे होतं, कारण सुंदरा संपल्या मी नाटक करायला लागले. सो मोर दॅन 3.5 years मी सतत काम करत होते, आणि मला असं वाटलं की आत्ता माझ्याकडे ऑफर करायला काही नवीन नाहीये. ऍज अन ऍक्टर सुद्धा मला स्वतः मी ड्रेन्ड वाटत होते. मग त्यावेळेला मी अनेक वर्कशॉप्स करू लागले, मी खूप नवीन गोष्टी शिकले अगं ह्या मधल्या काळात. आणि त्यामुळे ना लोकांना, जेव्हा तुम्ही सिरियल करत नाही आहात तेव्हा ऍज अन ऍक्टर म्हणून तुम्ही काय करताय हे सांगणं खूप कठीण होतं. सो माझ्यासाठी तो एक तिथे माझा पेशन्स टेस्ट व्हायचा की प्रत्येक जण येऊन हे सांगतं की अरे पण स्टार प्रवाहावर किती सिरियल येत आहेत, अरे कलर्सवरती, तू तर कलर्सची सिरियल केली आहे, कलर्सवर तर तुला मिळूच शकतं. ते त्यांना सांगणं की बाबा कुठलीही सिरियल किंवा कुठलीही फिल्म मिळणं रस्त्यावर जाऊन भाजी घेण्यासारखं नाहीये. त्याच्या मागे 10 गोष्टी असतात की तुम्ही त्या कॅरेक्टरला फिट होता नाही होते किंवा व्हॉट एव्हर इट इज. आणि मग ठीक आहे, मग सिरियल नाही तर मग काय करताय हे सांगणं जास्ती कठीण असतं. कारण आपल्याकडे अजूनही की एखाद्या टेलिव्हिजन ऍक्टरला लोक त्या ह्याच्यासाठी बघतात. सो एखादी ऍड केली किंवा एखादं अजून काहीतरी शो केला, छोटं मोठं काही केलं, ते कन्सिडर एवढं नाही होत, ते लक्षात नाही राहत. किंवा मी जरी सांगितलं की मी वर्कशॉप करते, तर मग का करते, काय गरज आहे, तू तर ऍक्टर आहेस ना, मग ते पण खूप हे होतं. बट मला आवडतं, मी खूप शिकले, मी क्लाउनिंग करायला लागले ह्या मधल्या काळात. मी क्लाउनिंगचे खूप कमाल शोज केले. मी ऍज अ थेरपी फॅसिलिटेटर म्हणून मी बाजू पण खूप स्ट्रॉंग केलीस तुझी या दरम्यान. त्यामुळे एक स्वतःवरती खूप काम झालं. सो ठीक आहे, नॉट जस्ट आर्टिस्ट म्हणून पण माणूस म्हणून पण ग्रो होते मी, आणि आय थिंक आय एम हॅपी. या प्लीज खा. चांगली आहे, थँक्यू. पण अक्षय, तुझ्यामुळे आज मला थोडे माझे कॉलेजचे दिवस आठवता आले. बिकॉज ना मी आज अजूनपर्यंत म्हणजे संपल्यापासून अजूनपर्यंत एकदाही कॉलेजला गेली नाहीये. काय बोलते? हो, नाही गेले. कामातच मी इतकी बॅक टू बॅक कामं केली ना, त्याच्यामुळे एकदाही गेले नाही. रिझल्ट घ्यायला गेले तेवढाच जो काही, आणि नंतर सर्टिफिकेट, त्या पलीकडे मी एकदा, म्हणजे इव्हन मी माझे फ्रेंड्स आम्ही कोणीच नाही गेलो कॉलेजला त्याने, बिकॉज सगळेजण कामात इतके बिझी झाले. पण इथे समोरच तुझं कॉलेज आहे, सगळं तुला छान आठवत असेल ना? हो हो, 3rd फ्लोअर वरती रीडिंग रूम आहे. आणि सो बेसिकली लायब्ररी, आत्ता आम्ही जेव्हा कॉलेजला होतो ना तेव्हा लायब्ररीला ऍक्सेस नव्हता, कारण आमची लायब्ररी खूप जुनी आणि खूप एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे. सो लायब्ररीमध्ये फक्त जायचं, बुक घ्यायची आणि यायचं, एवढंच असायचं. रीडिंग हॉल होता जिथे यू कुड ऍक्च्युअली सिट अँड अभ्यास करू शकायलास. अभ्यास आय डोंट नो, मी पास झाले, बस झालं माझ्या. पण नाही, आमचं आपल्यासारख्या लोकांना पास व्हायला जास्त मेहनत नाही घ्यावी लागत, स्कोअर करायला मेहनत घ्यावी लागते. प्लीज. आम्ही मस्तपैकी, म्हणजे रीडिंग हॉल हा साधारण एका पॉईंट नंतर पिकनिक रूम व्हायची,
कारण आम्ही मस्त कोणी चॉकलेट चाट नेत आहे, कोणी डबे खायचो, कितीतरी मुलं तर मस्त झोपा काढायचे माहितीये का. इथे ना आता तर ते म्हणा पार्किंग थोडं फुल छान ब्युटिफाय केलंय, पण तिथे विष्णू काका नावाचे एक होते, ते चहा विकायचे. छोटीशी त्यांची अशी एक त्यांनी सेटअप, पार्किंगच होतं तेव्हा सुद्धा. सो ते इतके इम्पॉर्टंट भाग होते ना आमच्या सगळ्यांचे, की आम्हाला फक्त विष्णू काकाला फोन करून सांगावं लागायचं की किती चहा हवाय, आणि ऑडिटोरियम मध्ये ते पाठवायचे. सो आम्ही रिहर्सल आणि करायचो तेव्हा विष्णूचा चहा, पार्लेजी आणि केळी असा आम्हाला एक साधारण 4-5 वाजता नाश्ता यायचा. आणि ही आता तर ते म्हणा बरेच गोष्टी झाल्या, चेंजेस झाले, ते पण त्यांच्या गावी गेले. पण आमच्या कॉलेजचं काय म्हणतो एक सॉन्ग बनवलं होतं, माझा रुईया नावाचं, नॅशनल सॉन्ग, कॉलेज अँथम म्हणू शकतो. तर त्या अँथम मध्ये सुद्धा विष्णू काकाचं नाव होतं की विष्णू की कटिंग डीप पीस कट्टा पल पल है जिया रुया ना का, असं ते होतं. पण आय मिस विष्णू काका, कारण मी त्यांच्यामुळे चहा प्यायला लागले होते. आणि आता चहा ऑफकोर्स कॉफी नाही पित ना? कॉफी नाही पित अजूनही, बट चहा पिते. येस. आपल्या गप्पांच्या नादामध्ये एक पाहुणा आपल्या मागे येऊन झोपलाय साधारण, हे बघा. झोपला तो येऊन आमच्या गप्पांच्या, तो कधी येऊन झोपला मला कळलंही नाही. तुला भीती नाही वाटत ना कुत्र्यांची वगैरे? मला होती भीती माहितीये का, एकदा इकडे कुठला तरी कुत्रा, मी इथून ना डीपीस पर्यंत मी धावले, आणि तेव्हापासून जी भीती काय म्हणतो मनात भरली होती कुत्र्यांसाठी, ती कितीतरी वर्ष, म्हणजे मोर दॅन 7-8 इयर्स. कारण इथून घनश्याम स्पोर्ट्स पासून ते मागे डीपीसच्या मागेपर्यंत तो कुत्रा माझ्या मागे धावलाय. आणि मी इथून तिथे अशा 3 चक्रा झाल्या होत्या, आणि सगळे एवढे हसले होते ना तेव्हा माझ्यावरती. झोपू देऊया, आपण जाऊया ज्यूस प्यायला, कारण आता ऊन वाढत चाललंय आणि आम्ही जे काही खाल्लंय त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी छान प्यायची गरज आहे आता. झोप बाबा. आपण फ्रेश लाईम सोडा, वॉटरमेलन ज्यूस किंवा गंगा जमुना, असं तू काही. जमुना काय? गंगा जमुना आहे संत्र मोसंबी मिक्स. ओके, गंगा जमुना मला चालेल. व्हायटमिन सी. अगं एवढं आपण जे काही आता खाऊन आलोय. हो ना. तुला व्हायटमिन सी हवंय? हे रोज सुरू असतं का? हो. खूप ऑप्शन्स आहेत. फ्रेश लाईम, जिंजर लाईम, रोज लाईम, फ्रेश लाईम, सब्जा, कोकम. तू काय पिणार आहेस? मी वॉटरमेलन. मला हे नाव खूप आवडलं, दिल्लगी. मस्त नाव आहे हे. लेकिन मेरा दिल नहीं लगी. दिल नहीं लगी. मला ओनली कलेश. फिलहाल ओनली कलेश. मला फ्रेश लाईम चालेल विदाउट साखर. मला वॉटरमेलन. एक वॉटरमेलन द्या आणि एक फ्रेश लाईम, त्याच्यामध्ये साखर नका टाकू. अक्षय, पण ते असं स्ट्रिक्ट डाएट वगैरे ते अजून त्या झोन मध्ये गेले नाहीयेस ना तू? जरा क्रॅश करूया किंवा नाही अगं, मला माहितीये मी नाही फॉलो करू शकणार ते, आणि ते माझं नाही जमत. मला सांग, लास्ट शेवटी जेव्हा तू डाएटवर गेली असेल ते किती दिवसापर्यंत लास्ट होतं? नाही, ते झालं होतं, मी 4-1 महिने तेव्हा फॉलो केलं, आणि मला रिझल्ट पण तेव्हा. ही कधीची गोष्ट आहे मी सांगते, 2016 ऑक्टोबर-नोव्हेंबर ते 2017च्या साधारण मे पर्यंत मी फॉलो तेव्हा केलं होतं. आणि क्रॅश असं काही नव्हतं, फक्त तेव्हा माझी ती न्यूट्रिशनिस्ट चांगली होती, आणि तेव्हा ना मुळात माझ्याकडे काही काम नव्हतं ऍज सच. सो मी खूप चांगलं करता येत होतं मला. मी तेव्हा तर अगदी मी दिवाळीत पण फराळ आणि मोजून मापून खाल्ला होता. विचार कर, मी एवढी डिसिप्लिन्ड होते त्या काळी, कारण तेव्हा माझ्याकडे काम नव्हतं. तेव्हा मी फक्त सकाळी उठून, आणि मी ना तेव्हा माझं वजन कमी झालं होतं, इंच लॉस झाला होता, विदाउट वर्किंग आउट ऑल्सो. डाएट केलं फक्त मी पद्धतशीर नीट जेवले. मला हे खूप ऍक्च्युली फनी वाटतं माहितीये, की आपण जेव्हा चांगलं नीट ईट क्लीन, ईट हेल्दी करतो तेव्हा त्याला आपण डाएट म्हणतो. वेरी टेक्निकली ते आपलं स्टेपल फूड असलं पाहिजे ना. बट ठीक आहे, नेव्हर माइंड. वॉटरमेलन आलेलं आहे, फ्रेश लाईम बनतंय. तुझे म्हणालीस गंगा जमुना, आणि मारामारी पण. मारामारी में पाइनएप्पल भी रहता है. आणि गंगा जमुना संत्र मोसंबी. मध्ये काय असतं? सगळं मिक्सचर. ऑरेंज पाइनएप्पल. अच्छा, जस्ट यात त्यांनी साखर टाकली नाही तरी म्हणजे किती छान वाटते. ट्राय. यमुना. नको ग. असा नाही, नको आहे ना तुला?
नको 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 नकोय ना, नकोय ना तुला, तुला दर्शनाला नकोय. पण अजून काय काय प्लॅन मध्ये काय काय काम काय So, विचार करतेस, गंमत कशा अशी प्रकारचं आहे, करायचंय? गंमत अशी आहे की मी एका OTT प्लॅटफॉर्मसाठी खूप आधी काम करून झालंय आणि आय वॉज होपिंग की ते माझं पहिलं काम असेल, पण त्याला यायला अजून वेळ लागतोय. बट आय एम व्हेरी हॅपी, कारण ही जी फिल्म आली तर मला आता असं सांगायला, म्हणजे फिल्म पहिली आली असं सांगायला काही हरकत नाही. आणि web ते series आहे? ती वेब सिरीज आहे आणि त्याच्यात थोडं मोठं काम आहे, मोठं म्हणण्यापेक्षा जास्ती स्क्रीन प्रेझेन्स आहे आणि ते खूप वेगळं काहीतरी आहे. आणि आय एम ऍक्च्युली लुकिंग फॉरवर्ड टू दॅट प्रोजेक्ट. मला आत्तापासून त्या प्रोजेक्टसाठी ओव्हर एक्साइट नाही व्हायचंय, म्हणून मी बऱ्याच जणांना सांगितलं पण नाही अजून. फ्रेंड्सना पण खूप मोजक्या माहिती आहे, त्यामुळे ठीक आहे. बट आय एम होपिंग की लवकरच मे बी 1-1.5 महिन्यात ते टेक्निकली आलं पाहिजे. आता बघू पण कधी. तू विचार केलाय तुला कशा प्रकारचं काम करायचंय, कोणती भूमिका एक आपली ड्रीम रोल असतो की तो आपल्याला करायचाच असतो? मला ना मला कुठलंही सध्या माझं असं की मला एखादं युनिव्हर्सल कॅरेक्टर करायचंय ज्यात सेम की माझ्या शरीरयष्टीवर काहीच भाष्य नाही. आणि ऑफकोर्स मला मला काहीतरी ऍक्शन ड्रामा करायचा आहे की माझा ड्रीम रोल इज गोइंग टू बी अ कॉप इन अ रोहित शेट्टी फिल्म. ओ मॅनिफेस्टिंग. आणि मला माझी जेन्युइन अशी इच्छा आहे की मला ह्या लुक मध्ये ते करायचंय. ऍक्च्युली असं बिलीव्ह होत नाहीये की एक काळ असा होता कॉलेजला असताना जेव्हा हे सगळं एकत्र खाऊन सुद्धा वाटायचं पोट भरलं नाही. म्हणजे अरे त्यावेळेला म्हणतो ना की जरा आपण आपलं मेटाबॉलिझम, आपली बॉडी तेवढं साथ देते की तेवढं खाऊन डायजेस्ट पण करू शकतो. आता असं झालंय की मी आता हो इन जनरल सुद्धा माझं ऍपेटाईट तसं म्हणशील तर डिसेंट आहे किंवा कमी आहे. मी असं एकावेळी खूप खाते अशातला प्रकार नाहीये. बट हा आता असं झालंय की बापरे आपण काहीच खाल्लं नाहीये पण तरी पोट भरलंय. वा 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 किती मस्त. मध्यंतरी तू लामा थेरपी वगैरे असं बरंच काय काय करत होती. आणि ना आपण जेव्हा एक आपलं लाईफ आहे म्हणजे ऍक्टिंग आपलं जे करिअर आहे ते करून जेव्हा अचानक दुसरीकडे जाताना अनेकांना अनेक प्रश्न पडतात की अरे हे काय झालं, आता ती हे काय करतेय. तर मला सांग तू फेस केलंस ते सगळं की व्हॉट इज हॅपनिंग? सो मुळात मी ते का केलं माहितीये, बिकॉज आय वॉज नॉट गोइंग थ्रू अ गुड फेस मेंटली. मला असं मी जे मगासपासून म्हणते ना की असे 2-3 प्रोजेक्ट हातात आले आणि सगळेच की म्हणजे हे करणार म्हणून त्यांना नाही म्हणाले आणि मग हेही घडलं नाही आणि ते तर नव्हतंच असे. अँड आय एम शुअर की हे अनेक आर्टिस्ट रिलेट करू शकणार आहेत आता जर कोणी हे बघत असेल तर. सो असं काहीसं होतं आणि काहीच धड चालू नव्हतं की घरी कोण ना कोणाच्या तरी तब्येतीवर काहीतरी चालू आहे, माझं काहीतरी वेगळं, बहिणीचं काहीतरी, सारखं सतत सुरू होतं. आणि आय केम अक्रॉस दिस कोर्स. सो मी विचारलं की हे मी करू शकते का. हो म्हटलं हे मी माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी करू शकते का. सो शी वॉज लाईक हा वाय नॉट, तू डेफिनेटली करू शकते असं म्हणून मी ते शिकले. आणि मी ते फॉर पर्सनल ग्रोथ म्हणून मी ते मुळात शिकले होते. आणि मग बोलता बोलता माझी जी टीचर होती ती मला म्हणाली की अगं एनिवे ऍक्टर्स काय म्हणतो इट्स अ व्हेरी अनसर्टन इंडस्ट्री. लाईक तुला जर वाटत असेल आणि ती मला म्हणाली की तू चांगलं करतेस सो वाय डोंट यू गिव्ह इट अ थॉट. आणि लोकांसाठी त्याचा उपयोग झाला तर झाला असेल. आणि ती म्हणाली जर तुला एक सेकंड इन्कम जनरेट करता येत असेल तर वाय नॉट. आणि मला ना आय लाईक पब्लिक स्पीकिंग, मला लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडतं. ह्या सगळ्या गोष्टी मी करते किंवा आधी सुद्धा मी वर्कशॉप्स कंडक्ट करायचे. सो मला असं होतं की यार आपल्या म्हणजे नॉट फील्डचं बट माझ्या प्लस पॉइंटला घेऊन काहीतरी आहे, लेट मी सी इफ आय एम एबल टू डू इट. आणि ते वर्क होऊ लागलं. आणि पण मग इव्हेंच्युअली मला असं रिअलाइज झालं की इनफॅक्ट मी पाणीच्या स्क्रीनिंगच्या वेळी आली आणि मला एक माझी जुनी प्रोड्युसर भेटली तर ती मला म्हणाली अगं काय मला असं वाटलं की तू आता सोडलं. आणि देअर इट हिट मी की म्हटलं की नाही, तिला जर एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की मी आता ऍक्टिंग सोडलीये त्याच्या बरोबरीने मी करते आणि जर तुमची काही मतं असेल, मला ऑनेस्टली मला फरक नाही पडत की लोक काय बोलतात. बोलणारे फार महत्वाचं आहे की बोलू दे यार. म्हणजे आय नो की मला अशी खूप जवळची व्यक्ती पण माहिती आहेत की जे तोंडावर म्हणणार बाई तू काय
तू किती कमाल आहेस यार, तू किती वेगवेगळ्या गोष्टी करतेस, असं म्हणून माझी पाठ वळल्यावर असंही म्हटलंय की बाई किती गोष्टी करते, हिचं काही धडच नसतं, हिचं कधी काही ठरतच नसतं, अशी बोलणारी व्यक्ती सुद्धा आहेत. सो ऑनेस्टली आय डोंट केअर. पण जेव्हा जर कोणाला वाटत असेल आणि एखाद्या इन्फ्लुएन्शियल व्यक्तीला की जे माझ्याच फील्डचे आहेत त्यांना जर असं वाटत असेल की मी ऍक्टिंग सोडलीये तर इट इज अ प्रॉब्लेम फॉर मी, त्याच्या बरोबरीने करते असं वाटलं माझी काहीच हरकत नाही. बरोबरीनेच करते, मी बरोबरीने करत होते. पण जेव्हा तर मग मी म्हटलं की नाही आय थिंक आणि मग मी थोडं बसले, मी थोडं इंट्रोस्पेक्ट केलं आणि मला असं रिअलाइज झालं की त्या काळात मी ह्याच्या मागे बिकॉज मला क्लायंट्स मिळू लागले आणि ना मी खूप इन्व्हेस्ट होऊन जाते अगं. आणि मला तेही सांगितलं माझ्या टीचरने की तू एवढी यू कॅनॉट सिम्पथाइज विथ देम, यू हॅव टू एम्पथाइज विथ देम. कारण मी त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये घुसून जायचे. मग मी ऑडिशन्स द्यायला विसरायचे, मग मी काम शोधणं बंद केलं, मी सोशलाइज नेटवर्किंग, माझं काम हॅम्पर होऊ लागलं होतं. सो मग मी म्हटलं की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आणि जर मी स्वतःचं माझं करिअर नीट सेट केलं नाही तर मी दुसऱ्यांना काय एक्झाम्पल सेट करून देणार आहे आणि मग काय फायदा आहे दुसऱ्यांसाठी हे सगळं करायला जर मी आय एम नॉट ॲट माय बेस्ट. इफ आय एम नॉट ॲट माय बेस्ट पीपल विल नॉट लुक अप टू मी आणि मग मला त्यांना ऑफर करायला काहीच नसणार. असं म्हणून मग मी अजूनही माझ्याकडे आहेत काही क्लायंट्स, पण मी ते ओव्हर प्रमोट करणं बंद केलं. कारण आय थॉट की ठीक आहे माझं काम होतंय, आले व्हेरी गुड, नाही आले तरी आय एम ओके. बिकॉज मुळात ते मी शिकले होते स्वतःसाठी, माझ्या फॅमिलीसाठी, फ्रेंड्ससाठी. सो आजही लोक मला विचारतात कारण काही व्हिडिओज आणि टाकले आहेत. सो आय अटेंड टू देम. पण मी त्याच्याबद्दल नेहमीच पोस्ट करते अशातला भाग नाहीये. आणि पटकन लेबल लावलं जातं यार की आता नाही करत आहे वाटतं ऍक्टिंग किंवा आता ह्याच्यातच घुसली. बट चांगलं आहे की तू क्लिअर केलंस की तू दोन्ही गोष्टी करतेस. आणि जर आपण काहीतरी शिकलोय आणि त्याचा कोणाच्या तिसऱ्या माणसाच्या चांगल्यासाठी उपयोग होतो ते का नाही करायचं, वाय नॉट. नाही, दॅट इज वन ऑफ द रिझन्स वाय ना मी त्याच्या बरोबरीने मी नंतर ना एक्सप्रेसिव्ह आर्ट्स थेरपीचं कोर्स केला. दॅट इज अगेन माझे सर आहेत रुपेश टिल्लू म्हणून, ऍक्टिंगचे सर आहेत माझे. ते नेहमी म्हणतात की ऍक्टरने एक साईड बाय साईड काहीतरी दुसरं चालू ठेवावं जे तुमच्या इंडस्ट्रीच्या रिलेटेड असेल. सो मी एक्सप्रेसिव्ह आर्ट्स थेरपी म्हणून शिकले कारण इट हॅज टू डू विथ आर्ट फॉर्म्स. सो तुम्ही तुमच्या कलेचा वापर तुमच्या मेंटल हेल्थ वेलबिंगसाठी कसा वापर करताय. सो त्यात ड्रामा थेरपी आली, आर्ट थेरपी आहे, डान्स मुव्हमेंट थेरपी आहे, ह्या सगळ्या माझ्या फील्डला रिलेटेड गोष्टी आहेत. आणि मी एनजीओज मध्ये जाते, व्हॉलंटिअर करते. सो तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी खूप उपयोगाच्या येतात माहितीये. ऑन हाऊ टू की लहान मुलांबरोबर आपल्याला काही करायचं असेल तर कसं वापरायचं, किंवा सिनियर सिटीजन्स बरोबर जेव्हा काही ऍक्टिव्हिटी करायची असेल तेव्हा काय करून घ्यायचं. सो त्यावेळेला मला ह्या सगळ्या गोष्टी कामी येतात माहितीये. आणि मला आवडतात नवीन गोष्टी शिकायला. मी म्हंटल किती विचार करत बसायचं की कोण आपल्याबद्दल काय म्हणतंय, त्याच्यातच अर्ध आयुष्य कधी कधी जाईल असं मला भीतीच असते. बट खरंच यार अक्षय, मला मजा आली तुझ्यासोबत गप्पा मारून. खूप दिवसांनी आपण भेटलो आणि हे असं कॉन्व्हर्सेशन हार्ट टू हार्ट आपण पहिल्यांदा करतोय. बट थँक्यू वन्स अगेन आणि ऑल द व्हेरी बेस्ट. नेटफ्लिक्स डेब्यू आहे भाई, ते पण मूवी ग्रेटर कलेश. ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या सगळ्या सुंदर प्रोजेक्टसाठी आणि अशीच खुश राहा. छान छान म्हणजे लवकरच जो इन प्रोग्रेस आहे तो लवकरच येईल अशी मी खूप इच्छा करते. आणि न्यू इयर पर्यंत यावं आणि तुम्हाला आणि मला सगळ्यांना मस्त न्यू इयर गिफ्ट मिळावं अशी माझी खूप इच्छा आहे. थँक्यू, ऑल द सो मच. आता जे जे खाल्लं ते मला कमालीचं आवडलं. फ्रँकी हा आणि एवढी छान पाणीपुरी अशा प्रकारची मी पहिल्यांदा खाली. सो थँक्स. पण कोथिंबीर वडी आमची मिस झाली जी माझी सगळ्यात आवडते. बट ठीक आहे, नेक्स्ट टाइम येऊ आपण खायला. आणि सुभाष आपण दादरला जाऊया नेक्स्ट टाइम खायला. आणि सुभाष काकांकडे पण नेक्स्ट टाइम जाऊया. थँक्यू. हे संपवून टाकी घ्या आमच्याकडनं गिफ्ट तुम्हाला. थँक्यू. ज्यूस, वॉटरमेलन ज्यूस.